आता ज्या तासाला आपण ग्राफिकल मेथड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स सॉल्व्ह करण्याची ग्राफिकल मेथड बघणार आहोत. आता ही ग्राफिकल मेथड बघताना आपल्याला प्रामुख्याने ग्राफ किंवा कार्टेशियन मेथड जी इयत्ता 9वी मध्ये आपल्याला झालेली आहे ती येणं गरजेचे आहे. यातील 2 पॉइंट आपल्याला महत्वाचे आहेत. तो म्हणजे दिलेला पॉइंट प्लॉट करता येणे आणि दिलेल्या पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगणे. हे 2 घटक आपल्याला आलेच पाहिजे. तरच आपण या ग्राफिकल मेथडचा वापर करून लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स सॉल्व्ह करता येतात. म्हणून मी पहिल्यांदा हे 2 कसे करायचे असतात आणि इतर ग्राफ बद्दल माहिती थोडीशी मी दाखवणार आहे. बघा, जेव्हा आपण कार्टेशियन मेथड वापरत असतो तेव्हा आपण एक उभी रेष आणि एक आडवी रेष, ज्याला आपण आडवी रेष जी आहे हॉरिझॉन्टल लाईन, याला आपण म्हटलेलं आहे एक्स ऍक्सिस. जो व्हर्टिकल लाईन आहे याला म्हणतात वाय ऍक्सिस. आणि त्यांचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे याला म्हणतात ओरिजिन, जो डिनोट करतात ओ ने. एक्स ऍक्सिस वर जे नंबर्स आपल्याला मिळतात 1 2 3 4 RHS साईडला, आणि लेफ्ट हँड साईडला -1 -2 -3 -4, म्हणजे ही एक नंबर लाईन असते. त्याचबरोबर वाय ऍक्सिसला अपवर्ड डायरेक्शनला पॉझिटिव्ह नंबर्स आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला निगेटिव्ह नंबर्स. यालाच आपण कार्टेशियन मेथड असंही म्हणतो. ज्या ठिकाणी स्केल जे आहे ते स्केल विचारात घेतात. ऑन बोथ ऍक्सिस 1 cm इज इक्वल टू 1 युनिट. आता एखाद्या पॉइंटची पोझिशन सांगण्यासाठी म्हणजेच त्याचे कोऑर्डिनेट सांगण्यासाठी आपण या कार्टेशियन मेथडचा वापर करत असतो. आता कार्टेशियन मेथड मध्ये आपण 2 ऍक्सिस जेव्हा विचारात घेतो तेव्हा ह्या 2 ऍक्सिस मुळे ह्या प्लेनचे एकूण 4 पार्ट्स तयार होतात. हा फर्स्ट पार्ट, हा सेकंड पार्ट, हा थर्ड पार्ट, हा फोर्थ पार्ट. इच पार्ट इज कॉल्ड क्वाड्रंट. प्रत्येक पार्टला आपण म्हणतो क्वाड्रंट. म्हणून यामध्ये एकूण 4 क्वाड्रंट्स आहेत. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा आहे आपला सेकंड क्वाड्रंट, हा आहे आपला थर्ड क्वाड्रंट, आणि हा आहे आपला फोर्थ क्वाड्रंट. असे एकूण 4 क्वाड्रंट आपल्याला पाहायला मिळतात. दिलेला पॉइंट कोणत्याही क्वाड्रंट मध्ये असेल तर तो आपल्याला ओळखता येतो त्याच्या साइन वरून. कशा प्रकारे आहेत बघा, जर दिलेला पॉइंट हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येत असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह असतो, तसाच वाय कोऑर्डिनेट हाही पॉझिटिव्ह असतो. म्हणजेच एखादा पॉइंट जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येत असेल तर त्याचे साइन असतात प्लस प्लस. तसंच तो जर सेकंड क्वाड्रंट मध्ये येत असेल तर पहिल्यांदा आपण एक्स कोऑर्डिनेट बघतो, तो आहे निगेटिव्ह. त्यानंतर वाय कोऑर्डिनेट बघतो, तो आहे पॉझिटिव्ह. म्हणून सेकंड क्वाड्रंट मध्ये जे साइन आपल्याला मिळतात पॉइंटचे ते असतात मायनस प्लस. सेम प्रकारे थर्ड क्वाड्रंट मध्ये जे साइन मिळतात ते मायनस मायनस, अँड फोर्थ क्वाड्रंट मध्ये जे आपल्याला साइन मिळतात ते आहेत प्लस मायनस. याच्यावरून आपण दिलेला पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते ओळखू शकतो. त्याचबरोबर एखादा पॉइंट जर ऍक्सिस वर येत असेल, एक्स ऍक्सिस वर किंवा वाय ऍक्सिस वर, तर त्याचा एक कोऑर्डिनेट हा 0 असतो. म्हणजे समजा जर तो एक्स ऍक्सिस वर येत असेल तर वाय कोऑर्डिनेट 0 असतो, आणि वाय ऍक्सिस वर येत असेल तर एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. आता आपण एक एक पार्ट, एक पॉइंट घेऊन तो प्लॉट कसा करायचा असतो ते याच्यावरून मी समजावून सांगणार आहे. हा बेसिक पार्ट आहे. ग्राफिकल मेथड सॉल्व्ह करण्यासाठी हा पार्ट आपल्याला येणंच गरजेचं आहे. आणि हा जर
येत असेल तरच आपण ग्राफिकल मेथडचा वापर करू शकतो. बघा इथे एक मी पॉइंट घेतोय विचारात. समजा ए हा पॉइंट माझ्याजवळ आहे, जो आहे -2, 3 हा पॉइंट आहे, -2, 3. तर ए हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल? कोण सांगेल मला? हात वर करा. ओके, तरी भरपूर जणांचे हात वर आलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला कोणता दिलेला पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हे सांगता येतं. छान. श्वेता केंगार, सांग बघू कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? सेकंड. बरोबर. हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, कारण इथं मायनस प्लस आलाय. मायनस प्लस हा सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो. आता हा पॉइंट मला प्लॉट करायचा आहे. जर प्लॉट करायचा असेल तर आपण काय करतो? पहिला जो आहे त्या पहिल्याला म्हणतात एक्स कोऑर्डिनेट आणि हा म्हणतात वाय कोऑर्डिनेट. म्हणजे पहिला नंबर आपण एक्स वर बघतो आणि तिथून 3 कडे जाणार आहे. म्हणजे एक्स वर -2 बघितलं आपण, इथं आहे -2, इथून आता +3 आहे, म्हणून हा वरच्या दिशेला जातो, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो. जर इथं -3 घेतला असता तर हा खालच्या दिशेला आला असता, म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये मायनस आला असता. म्हणून हा इथून मी आपला 3 इथं आहे, हा राऊंड अप केला, हा आहे तुमचा ए पॉइंट आपण प्लॉट केलेला आहे. बरोबर. तसाच मी दुसरा एक पॉइंट घेतो या ठिकाणी बी. मला हा पॉइंट प्लॉट करायचा आहे. बघू आता किती जण काय काय सांगतात. -3, 0. आता हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल किंवा ऍक्सिस वर असेल? बघूया किती जणांना येतात हात वर. चांगली गोष्ट आहे. भरपूर जण हात वर करतायत. याचा अर्थ पॉइंट प्लॉट करणे हे माझ्या मते सगळ्यांना व्यवस्थित येत असेल असं मी गृहीत धरतोय. चल शरण्या सांग बघू. एक्स ऍक्सिस. असणार आहे ऍक्सिस वर, कारण यातील एक कोऑर्डिनेट 0 आलेला आहे. कारण 0ला साईन असत नाही. दोघांपैकी एक जर 0 येत असेल तर तो ऍक्सिस वर येतो. आता तो ऍक्सिस कसा ठरवायचा? इथं एक्स कोऑर्डिनेट माहिती आहे म्हणून एक्स ऍक्सिस वर. हे जर असा असता .03 तर हाही ऍक्सिस वर झाला असता. फक्त इथं वाय कोऑर्डिनेट माहिती आहे म्हणून वाय ऍक्सिस वर. इथं एक्स माहिती आहे म्हणून एक्स ऍक्सिस वर -3 कुठे बघितलं आपण? हा -3, म्हणून हा इथं राऊंड अप केला. हा तुमचा आहे बी. आणि जर मला हा सी दाखवायचा असता तर सी हा या ठिकाणी आला असता वाय ऍक्सिस वर. -3 या ठिकाणी हा झाला असता सी. बरोबर. एखादा पॉइंट जर आपल्याला दिलेला असेल तर त्याचे कॉर्डिनेट्स आपल्याला सांगता आले पाहिजेत. आता इथं मी एक पॉइंट प्लॉट करतोय, त्याचे कॉर्डिनेट्स कोण सांगते बघू मला? इथं मी एक पॉइंट घेतलेला आहे डी, हा पॉइंट आहे माझा. तर ह्या पॉइंट डी चे कॉर्डिनेट्स काय असतील? कोण सांगेल मला? बघू आपण कोण सांगते आता. हा जैद, सांग बघू. 4-1. किती असणार आहे? 4-1. बरोबर. पहिल्यांदा इथून आपण एक्स ऍक्सिस कडे बघतात आणि मग इथून वाय ऍक्सिस कडे बघतात. एक्स ऍक्सिस कडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला मिळालेलं आहे 4, आणि इथून जेव्हा मी वाय ऍक्सिस कडे बघितलं तेव्हा मला मिळालेलं आहे 1. म्हणून या पॉइंटचे जे कॉर्डिनेट्स आहेत ते आहेत आपले 4. या महत्वाच्या नोट्स आहेत. ते किती जणांना येतात बघू आपण. पहिली नोट्स आहे इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज. कोण सांगेल रे मला इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस काय येतं? तुमची जर 9वीची वही असेल तर त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे मी. हा श्रेया नगारे. y = 0. बरोबर. एक्स ऍक्सिसचं जर इक्वेशन सांगायचं असेल तर ते असतं y = 0.
त्यांच्या वहीमध्ये नसेल त्यांनी ते लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबर नोट्स आहे ती आहे इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस इज इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस. अथर्व बुगड. x is equal to 0. बरोबर, एक्स इज इक्वल टू 0. जेव्हा आपण इक्वेशन सांगत असतो तेव्हा हे क्रॉस मध्ये येत असतात. एक्स ऍक्सिस काढायचं सांगायचं असेल तर वाय इज इक्वल टू 0 आणि वाय ऍक्सिस सांगायचं असेल तर एक्स इज इक्वल टू 0 मिळतो आपल्याला. त्यानंतर थर्ड नंबरचं जे आहे ते आहे इक्वेशन ऑफ पॅरलल लाईन टू एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन असेल तर तिचं इक्वेशन काय असेल, कोण सांगेल मला? आदित्य सांग. y is equal to a. बरोबर, y इज इक्वल टू ए असतो. ए हा A कॉन्स्टंट constant. असतो. ए हा काय असतो? कॉन्स्टंट. म्हणजे एक्स ला पॅरलल असेल तर y इज इक्वल टू आपल्याला काहीतरी समथिंग नंबर मिळतो. y इज इक्वल टू समथिंग नंबर असेल तर तो एक्स ला पॅरलल असतो. म्हणजे बघा y इज इक्वल टू -2 आला तर इथला जो y चा -2 आहे यातून एक्स ला पॅरलल लाईन काढतात, म्हणजे त्या लाईनचा ग्राफ मिळत असतो आपल्याला. तसाच फोर्थ नंबरचा जर आपण विचारात घेतला तर सेम प्रकारे आहे इक्वेशन ऑफ पॅरलल लाईन टू वाय ऍक्सिस. यश सांग बघू. X is equal to a. एक्स इज इक्वल टू ए. ए इज अ कॉन्स्टंट, म्हणजे ए च्या ठिकाणी पण कोणती तरी संख्या असेल. जर वाय ला पॅरलल असेल, समजा एक्स इज इक्वल टू 2 आला तर एक्स वर 2 हा नंबर बघतात आणि यातून वाय ला पॅरलल लाईन ड्रॉ करतात, म्हणजेच ह्या इक्वेशनची लाईन आपल्याला मिळत असते. आणि लास्ट जो आहे तो आहे कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन. ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात, कोण सांगेल? ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात? बघा याच्या बाबतीत ठराविक जणांचे हात वर आहेत. हा संकेत सांग. 0 0. काय असतात? 0 0. ते लिहिताना ओ 0 0 असं लिहितात आपण. हे 5ही पॉइंट विसरायचे नाहीत, कारण 1 मार्काला तुम्हाला याच्यावर काही वेळेस क्वेश्चन विचारण्यात येत असतो. इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस, इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस, इक्वेशन ऑफ पॅरलल लाईन टू एक्स ऍक्सिस, इक्वेशन ऑफ पॅरलल लाईन टू वाय ऍक्सिस आणि कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन. इतका पार्ट आपल्याला येणं गरजेचं. एक्झाम्पल आपण विचारात घेत आहोत ग्राफिकल मेथडचं. आता ग्राफिकल मेथड सॉल्व्ह करताना शक्यतो आपल्याला दिलेले इक्वेशन सबस्टिट्यूशन मेथड जी आहे ती व्यवस्थित येत असेल तर ग्राफिकल मेथड ही जास्त अवघड नाही आहे. आता बघू आपण यामध्ये ग्राफिकल मेथडनं जेव्हा आपण सॉल्व्ह करत असतो तेव्हा ग्राफ काढण्यासाठी आपण टेबल तयार करत असतो. आता हा टेबल तयार करण्यासाठी दिलेले इक्वेशन जसं सबस्टिट्यूशन मेथडमध्ये जसं आपण कन्वर्ट करत होतो. आता कन्वर्ट म्हणजे काय करत होतो, एक व्हेरिएबल एका बाजूला आणि उरलेले सर्व व्हेरिएबल्स किंवा ज्या टर्म्स आहेत ते दुसऱ्या बाजूला घेऊन जात होतो. म्हणून हे पहिलं इक्वेशन मी पहिल्यांदा चेंज करून घेतोय. हे चेंज करताना मी काय करतोय की यातला 2x तिथंच ठेवला मी, हा 3y तिकडे घेऊन गेलो. कोणताही चेंजेस केले तरी चालतात. इथं मी 3y चेंज करतोय, म्हणजेच हा मिळेल मला 4 + 3y. मला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणून परत मी हा 2 पण RHS ला घेऊन जातोय. x इज इक्वल टू, आता RHS ला जेव्हा जाईल तो तेव्हा तो काय मिळेल, 4 + 3y अपॉन 2. म्हणजे आपलं कन्व्हर्जन आता पूर्ण झालेलं आहे. इक्वेशन आपण कन्वर्ट केलेलं आहे आणि त्या इक्वेशन वरून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. यानंतर आपण टेबल तयार करतात. x, y आणि xy याच्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत.
एकूण 3 व्हॅल्यू, 3 कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करणार आहोत. बघा आता या ठिकाणी एक्स किंवा वायची व्हॅल्यू आपण मनाची मानायची असते. आता ती मानताना जे इक्वेशन आपण कन्वर्ट केलेलं आहे, ह्या इक्वेशन मध्ये बघा मी काय म्हणतोय, ह्या इक्वेशन मध्ये इक्वल साइनच्या RHS ला कोणता व्हेरिएबल आलेला आहे, तर वाय हा व्हेरिएबल आलेला आहे. तर इथं मी व्हॅल्यू मानणार आहे वायच्या. कशाच्या व्हॅल्यू मानणार मी? वायच्या. आता इथं छेदामध्ये एक नंबर आलेला आहे. अशा वेळी या वायच्या व्हॅल्यू ह्या मनाच्या मानायच्या नाहीत, पहिली व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता ही पहिली व्हॅल्यू जेव्हा तुम्ही फाइंड आउट करणार आहात तेव्हा ती शक्यतो 0, 1, 2, 3 ह्या 4 पैकीच एखादा नंबर आपल्याला मिळत असतो. म्हणून मी पहिल्यांदा वायची व्हॅल्यू 0 घेऊन मी चेक करतोय. काय चेक करायचंय बघा, जर मी वायची व्हॅल्यू 0 घेतली तर 3 × 0 होईल, म्हणजे हा निघून जाईल. बरोबर आहे, हा 3y निघून जाईल, म्हणजे शिल्लक किती राहील? 4. ह्या 4 ला 2 न भाग जातो का आपण चेक करतो. इथं 4 ला 2 न पूर्ण भाग जातो का, तर जातो पूर्ण भाग. म्हणून पहिली व्हॅल्यू तुमची झाली 0. समजा जर मी इथं 1 घेतला असता तर हा 3 झाला असता, मग 4 + 3 7 झाला असता. त्या 7 ला 2 न पूर्ण भाग जातो का, तर जात नाही, म्हणून 1 व्हॅल्यू चालली नसते. म्हणून इथं पहिली व्हॅल्यू तुम्हाला वायची चालणार आहे ती 0. जेव्हा छेदामध्ये संख्या असेल तेव्हा ही पहिली व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. आणि छेदामध्ये नसेल तर ते मी दुसरा भाग मी तुम्हाला हा सांगणार आहे, त्याच्यामध्ये तुमच्या ते लक्षात येईल. बघा पहिली व्हॅल्यू मला मिळाली 0. यानंतर दुसरी आणि तिसरी काढताना काय करतात बघा, या आलेल्या पहिल्या नंबर मध्ये हा छेद जो डिनॉमिनेटर आहे तो ऍड करतात, म्हणजे प्लस केला, म्हणजे 0 + 2 म्हणजे आन्सर आलं 2. दुसरा नंबर आला तुमचा 2. तिसरा काढताना मी करणार आहे ह्या 0 मधून हा डिनॉमिनेटर मायनस करायचा, म्हणजे 0 - 2 दॅट इज -2. आता मी एक ह्यातला सॉल्व्ह करून दाखवतोय. ज्यांना तोंडी येत असेल त्यांनी इथले एक्सची व्हॅल्यू ह्या वायच्या व्हॅल्यू असताना तोंडी फाइंड आउट केल्या तरी चालतात. ज्यांना जमत नसेल अशाने ते सॉल्व्ह करायचं. खालच्या बाजूला मी एक थोडंसं सॉल्विंग दाखवतोय, हे सॉल्विंग कंपल्सरी नाही आहे. बघा याच्यामध्ये मी एक्सची व्हॅल्यू काढणार आहे कधी, वाय 0 असताना. वाय जेव्हा 0 असेल तेव्हा x = 4 + 3 × 0 मिळेल अपॉन 2, म्हणजेच 4 + 0 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 4/2 विच इज इक्वल टू 4. सॉरी, विच इज इक्वल टू 2. म्हणजे y 0 असेल तेव्हा x ची व्हॅल्यू मला किती मिळाली? 2. म्हणून इथली व्हॅल्यू आपली आहे 2. म्हणून आपला पॉइंटचे कोऑर्डिनेट झाले 2, 0. सेम प्रकारे दुसरा एक सॉल्व्ह करून दाखवतोय मी, आणि तिसरा मात्र मी तोंडीच करणार आहे. बघा y = 2 असेल तेव्हा मी x ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. याच्यामध्ये y च्या ठिकाणी मी काय ठेवणार आहे? 2 ठेवणार आहे, म्हणजे हा मिळेल 4 + 3 × 2 अपॉन 2 विच इज इक्वल टू 4 प्लस हे मल्टिप्लिकेशन केलं 6/2 विच इज इक्वल टू 10/2. पहिल्यांदा बेरीज करतात कारण अंशामध्ये बायनोमियल आहे, म्हणून तो कंप्लीट केला. विच इज इक्वल टू 5. म्हणजे y = 2 असेल तेव्हा x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते? 5. म्हणून हा झाला तुमचा इथं आला 5 आणि हा झाला 5. आता -2 ला मी तोंडी करून दाखवतोय. बघा हा -2 जर मी इथे ठेवला तर हा झाला तुमचा -6. बरोबर आहे काय? बघा 3 × -2 म्हणजे -6, म्हणजे हा अंश झाला तुमचा 4 - 6 आणि 4 - 6 आन्सर येतं -2. आणि त्या -2 ला 2 न डिवाइड केलं तर आन्सर मिळालं मला -1. म्हणजे जेव्हा -2 असेल तेव्हा x ची व्हॅल्यू असेल -1 दॅट इज -1 -2. हे झाले पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. ज्यांना तोंडी फाइंड आउट करता येईल त्यांनी तोंडी करायचं, ज्यांना जमत नाही त्यांनी या प्रकारे सॉल्व्ह करायचं. त्यानंतर दुसरं इक्वेशन मी विचारात घेतोय. आता दुसरं पण मी कन्वर्ट करतोय. कन्वर्ट करताना मी सबस्टिट्यूशन मेथड मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्याचा कोइफिशियंट 1 असेल त्याला एका बाजूलाच ठेवा. इथं x चा कोइफिशियंट 1 आहे, तो इथंच राहिला, म्हणजे हा -x इज इक्वल टू 4 - 3y झाला.
पण मायनसची व्हॅल्यू आपण सहसा काढत नाही, म्हणून इकडचं एक्सचं मायनस साईन काढून टाकणार आहे. म्हणून सगळे साईन चेंज होतील. म्हणून हा झाला याचा पॉझिटिव्ह झाला, हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला आणि ह्या निगेटिव्हचा परत पॉझिटिव्ह झाला. म्हणजे एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळाला -4 + 3y. इथं छेदामध्ये कोणताही नंबर आलेला नाही, इथं छेदामध्ये नंबर आला. परत याचा मी टेबल तयार करतोय. याचा टेबल आपला होणार आहे एक्स वाय एक्स वाय. परत या ठिकाणी मी व्हॅल्यू मांडणार आहे. आता इथंही RHS ला y आलेला आहे, म्हणून y च्या व्हॅल्यू मी मानतोय. कोणत्याही मनाच्या आपण घेऊ शकतो. मी घेतोय 0, 1, 2. इथं छेदामध्ये संख्या नाही आहे, म्हणून पहिली संख्या पण आपल्याला शोधावी लागणार नाही. आपण डायरेक्ट घेऊ शकतो 0, 1, 2. इथं छेदामध्ये होती तेव्हा पहिली संख्या मी शोधलेली होती. आता जर मी यामध्ये 0 ठेवला, आता हे मी तोंडीच करतोय. हा 0 y च्या ठिकाणी ठेवला तर 3 × y म्हणजे 0. हा झाला 0. -4 + 0 which is equal to -4. That means -4, 0. परत मी इथे जर 1 ठेवला तर 3 × 1 3 म्हणजे -4 + 3 झाला. -4 + 3 that is -1. -1, 1. जर मी इथे 2 ठेवला तर 3 × 2 = 6 -4 + 6 -4 + 6 म्हणजे उत्तर असेल आपलं 2 + 2. कारण मोठ्याचं चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी झाली मोठ्याचं चिन्ह, म्हणजे हा मिळाला तुम्हाला 2. हे झालेत आपले पॉइंट चे कोऑर्डिनेट्स.